नमस्कार सर. मी आता जांभुणीची ग्रामसभा चालू होती, तिथनं फोन केलाय तुम्हाला. आणि काय आहे माहित आहे का, मी मुंबईला होतो आणि त्याच्यात जे सह्या केलेले जोडलेत ना, ते सहीत माझं पण नाव आहे. मग आता हे कसं करायचं, म्हणजे माझं तर नाव तिथं वापरलंय, मी तर सही केली नाही. मी हे सगळं माझं लाईव्ह चालू आहे सर. मला शब्द द्या की ह्यांच्यावर कारवाई होणार का. पाण्याची अवस्था काय आहे? गावाला काय आहे माहित आहे का, गावाला इथून पुढे एक नाही ग्रामपंचायत पाण्याच्या बाटल्या पुरवणार आहे. तुम्हाला सांगतो, इथं नोटीस येऊन देते, ते घरपट्टी भरत नाही ती, आणि ह्यांना गावची वर्गणी द्यायची माहित नाही. ते तुम्हाला निवडून दिले लक्ष ठेवायला. निवडून दिलंय बरोबर आहे, देते. पण मला सांग, मूलभूत गरजा म्हणजे काय माहिती आहे? मूलभूत हक्क. पाणी, रस्ते, या गोष्टी, निवारा, या मूलभूत गरजेमध्ये देते. ग्रामसभा तहकूब करणार, त्यांच्या जर कोरम पूर्ण होत असेल तर ती ठरवतील ना बाबा काय ग्रामसभा घ्यायची का तहकूब करायची. 6 ते 7 सरपंच झाले 4-4 महिन्यांनी. बरोबर. विकास काय झालाय किंवा काय राहिलेला आहे, जे हेतून पुढचा जे काळ आहे, हेतून मागचा जाऊ द्या काळ. ग्रामसभा ऑलरेडी झालेली आहे, ही फक्त एक नौटंकी ग्रामसभा होती. मॅडम झाली ना ग्रामसभा. तुम्ही सरपंच आहे की, तुम्ही का बोलत नाही? नाही झाली तर नाही झाली का? कागद कसे आहे तिकडे? इकडे इकडे. हा सगळा प्रकार आहे, हा सगळा ग्रामस्थांना पडलेला संशय आहे किंवा त्यांना हा पडलेला प्रश्न आहे. जर तुमच्याकडे लपवण्यासारखं काळबेरं काही नाही, जर तुमचा पारदर्शक कारभार आहे, म्हणजे ग्रामपंचायतचा असेल आणि ग्रामसेवकाचा असेल, तर तुम्ही लोकांना उत्तरं देण्यापासून पळ का काढताय, हा माझा या निमित्ताने या सर्वांना प्रश्न आहे. हे कागद चुकीचा असेल तर माझ्यावर गुन्हा नोंद करावा. बरोबर आहे ना? गुन्हा नोंद करा. माझ्यावर गुन्हा नोंद करावा. मग गुन्हा नोंद करणार का तुम्ही आता? हे चुकीचा कागद आहे म्हणून माझ्यावरती गुन्हा नोंद करण्यात यावा. तुम्हाला माहितीच नाही ग्रामसभा झाली. शरद शंकर काळे ही 13 तारखेला सभा झाली. मी पण आहे. आता इथं पाण्याची सोय नाही की, पाणी कुठलं पाहिजे? हा, मी तात्पुरता सचिव म्हणून काम पाहतोय, त्यामुळं अधिकृतरित्या इथले कर्मचारी आणि हे ते काम बघतात. जर होते मग तिथून पुढे सही आपण चालू. काय करायचं सांगा, पहिला त्याचा हे द्या. काय झालं, सभा झालेली. 13 तारखेला सभा झाली नाही, आपली ग्रामपंचायतीची मीटिंग होती, वार्षिक मीटिंग. मग तसं लिहून द्या. तसं लिहून द्या. म्हणताय तसं लिहून तुमचं जे काही झालंय ते मला लिहून द्या. मग तिथून पुढे सह्या पण करू. मग तुम्हाला तहकूब करायचं असेल करा, किंवा काय तुमची प्रोसिजर असेल कायद्याप्रमाणे ते करून घ्या. पण पहिलं ते लिखित पाहिजे ना. काय करायचं सांगा सर. त्यांना काय विचारायचं, ते तर लिपिक आहेत सर. तुम्ही आज इथलं हे मी नका, आणि अध्यक्ष हे आहेत मॅडम. तुम्ही निर्णय घ्यायचा दोघांनी. हा, निर्णय तुमच्या दोघांच्या हातात आहे, कुणाला विचारायचं नाही. हे बाकी सगळे आम्ही नागरिक आहोत. तुम्ही आता डिसिजन द्यायचं. कायद्यानुसार कायदा काय सांगतो की अध्यक्ष ह्या ग्रामसभेच्या, सरपंच हे अध्यक्ष असतात आणि ग्रामसेवक हे सचिव असतात. बरं, सचिवच्या जागी तुम्ही आहात. आता तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे तो, बाकी कुणी इथलं डिसिजन देऊ शकत नाही. तर दया बाहेरच बसू, थोडीफार बाहेर पण माणसं आहे ती. आपण गेला पुन्हा दुसरी ग्रामसभा होऊन जाईल. ग्रामसभा भरपूर सरकारची सांगायची. आपण विचारलंय काय, एकच प्रश्न विचार. बरोबर साहेब, काय म्हणते सर बघा बरं, काय ते सांगा पटापट जाऊ द्या. काय विषय होतो? या व्यतिरिक्त मला काही माहित नाही आणि त्याचं उत्तर मी काही देऊ शकत नाही. स्पष्टपणे सांगतो. कसं आहे, मला जे पत्र दिलंय विषयाचं, त्या विषयाशीच मी बोलेन. म्हणजे या विषया व्यतिरिक्त मला माहित नसल्यामुळे मी काय
सांगू शकत. तुम्ही नका बिनकामाचा धडका घेत बसू नका ना. सर इथं पाण्याची सोय केली नाही, मिळणार आहे का? पाण्याची सोय केली नाही. मिळणार का? तुमची जबाबदारी घे, इथं पाणी प्यायला नाही. मी तात्पुरता सचिव म्हणून काम पाहतोय, त्यामुळं अधिकृतरित्या इथले कर्मचारी आणि हे ते काम बघतात. आता तुम्ही आल्यानंतर पाणी कुठलं प्यायला आम्ही आल्यानंतर बाटल्या होत्या, घेऊन आला? बाटल्या आतमध्ये होत्या, त्या घेतल्या होत्या, आतमध्ये आहेत बाटल्या. मग आता इथं जलजीवन मिशनचा काय परिस्थिती आहे, काय सांगाल? नाही, तो विषय एकतर मी इथला पूर्ण वेळ सचिव नाही, मला आजच्या ग्रामसभेपुरतं सचिव म्हणून माझी नेमणूक झाली आहे. त्यामुळं इतर जे काही विषय आहेत ते मला त्याविषयी बोलता पण येणार नाही, सांगता पण येणार. मग आता हे लोकांचे प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला कसं माहित? बाकीचे ते सचिव बदलले का? अधिकृतरित्या ज्यावेळेस यांचे सचिव येतील इथं ग्रामसभेचे, त्यावेळेस ते माहिती देतील. म्हणून लोकांना न्याय कोण देणार? आता हे लोक थांबलेत. न्याय देण्याचं काम हे अधिकृतरित्या सचिव आणि संबंधित सरपंच देतील. आमची नेमणूक ही आजच्या ग्रामसभेपुरतीच आहे. ओके मॅडम, तुम्ही सरपंच आहे. आता इथं पाण्याची सोय नाही की, पाणी कुठलं प्यायचं? हा, टँकर मागवतील की, मुद्दा मांडायची. तुम्ही सरपंच आहे ना? तुमचं शिक्षण किती? शिक्षण काय 7वी झालं. नाही तर मला अधिकार नाही तुम्हाला शिक्षण विचारायचा, पण तुम्ही सरपंच या नात्याने तर पाण्याची सोय केली पाहिजे होते. पाणी नाही की. करायचंय की. तुम्ही सरपंच कशासाठी झाला? म्हणजे जनतेसाठी, लोकांची कामं करण्यासाठी झाला ना? मग आता करतोयच की काम. म्हणजे लोक थांबलेत की, लोक कामं नाही ते झाली म्हणून थांबलेत की. मग आता होतेलच की, करते की. कधी होणार? तुम्ही तर म्हणताय कायच उत्तर नाही आमच्याकडं. तसं नसतं. नमस्कार मित्रांनो, आज आमच्या गावामध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसेवक यांच्या सहीने आणि सरपंच यांच्या सहीने 18/8/2026 ग्रामसभेची नोटीस काढण्यात आली होती आणि ते 24 तारखेला म्हणजे दिनांक आज ही ग्रामसभा होती. पण विषय असा आहे की ह्यांनी 13/8/2026 ऑलरेडी यांनी ग्रामसभा घेतलेली आहे असं सरकारला यांनी कळवलं आहे. ती ग्रामसभा ऑलरेडी झालेली आहे. त्या ग्रामसभेमध्ये उपस्थित जे होती लोक त्यांच्या सह्यासुद्धा आहेत आणि ती ग्रामसभा ही 6/8/2026 तहकूब ग्रामसभा ही 13/8/2026 झालेली आहे. आणि त्या ग्रामसभेमध्ये मांडण्यात आलेले विषय मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे. सन 2026-27 आमचा गाव आमचा विकास आराखडा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा ग्रामसभेचा विषय असतो तो चर्चा करणे. जी महागाव योजनेअंतर्गत चर्चा करणे, शासकीय परिपत्रकानुसार आलेल्या सर्व विषयावर चर्चा करणे, अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. ग्रामसभा ऑलरेडी झालेली आहे. ही फक्त एक नौटंकी ग्रामसभा होती. फक्त एक लोकांना वाटावं की आम्ही ग्रामसभा घेतोय म्हणून ही ग्रामसभा भरवण्यात आलेली. ही ग्रामसभा घेण्याची कुणाची यांची इच्छा नव्हती आणि ह्यांनी हे सरकारला कळवले की ही ग्रामसभा झाली म्हणून. आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यामध्ये अजून दुसरी एक सगळ्यात महत्वाची बाब आहे. नेमकं कारण काय? म्हणजे कारण काय कशाचं? आता हे ग्रामसभा झालेलं आहे, मग आता का ग्रामसभा घेता तुम्ही? ते अधिकृतरित्या सचिवांनाच माहीत असेल. अध्यक्षाला विचारा. अध्यक्ष होते त्या दिवशी ग्रामसभेला, त्यांचे सही पण ठीक. अध्यक्षाला विचारा. तुम्ही त्या दिवशी ग्रामसभेला होता ना? 13 तारखेला 13 तारखेला सही केलेत ना? काय त्यांना विचारताय, सांगायचं नाही का?
हं? कोण आहे सांगा की हा नाही सांगा की नाही ग्रामसभा झाली होती ना डबल कशाला घेतली पण ही लगेच असा कायदा आहे का कायदा आहे का असा नाही कायदा तसा नाही हे मला माहित आहे पण ते अधिकृतरित्या जे इथले सचिव आहेत तेच त्या संबंधी उत्तर देऊ शकतील. कुठं सचिव कोण सचिव इथले काळेल म्हणून ग्रामसेवक आहेत. ओके मग आता प्रश्न कोणाला विचारायचा आम्ही ते ज्यावेळेस त्यांची राज्याचा कालावधी संपेल येतील इथं, त्यावेळेस विचारू शकतो. पण ती ग्रामसभा झालेली खरी आहे ना ती पहिली 13 तारखेला आता मी अधिकृतरित्या सांगू शकणार नाही कारण मॅडम झाली ना ग्रामसभा तुम्ही सरपंच आहे की तुम्ही का बोलत नाही झाली कुठे झाली तर नाही झाली तर नाही झाली का मग ती कागद कसे आहे तिकडे इकडे ए नाही म्हणते तिकडे नाही म्हणते तिकडे की नाही झाली म्हणते कागद कस काय कुठला कागद आहे ग्रामसभा झाली नाही. हे कागद चुकीचा असेल तर माझ्यावर गुन्हा नोंद करावा. हा बरोबर आहे का? गुन्हा नोंद करा माझ्यावर गुन्हा नोंद करावा. मग गुन्हा नोंद करणार का तुम्ही आता हे चुकीचा कागद आहे म्हणून माझ्यावरती गुन्हा नोंद करण्यात यावा. तुम्हाला माहितीच नाही ग्रामसभा झालेली हा ठीक आहे करा. तुम्ही सरपंच आहे की तुम्ही अध्यक्ष आहे की आता या इकडे आता त्याच्यासाठी पण परिपत्रक आहे काय मी तुम्हाला माहितीच नाही ग्रामसभा झालेली तुम्ही सरपंच आहे अध्यक्ष आहे म्हणून मी तुम्हाला हक्कानं विचारतोय लोकशाहीनं मला अधिकार दिलाय तुम्हाला प्रश्न विचारण्याचा म्हणून विचारतोय मी काय शासकीय कामामध्ये अडथळा करत नाही तुम्हाला मी दम देत नाही बळजबरी करत नाही मी प्रश्न विचारतोय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला शिकवलं ते तर तुम्ही उत्तर दिलेलं नाही तुम्हालाच माहित नाही ग्रामसभा झाली का नाही ते बरोबर असं ही पूर्णपणे ना तुम्ही विचारत होता कोणाला विचारत होता राहू दे या तुम्ही नका विचारू चालेल संपले आता. ती पूर्णपणे आहे ना बोगस मी काय म्हणतोय बोगस ग्रामसभा होती. त्याचं कारण काय आहे त्याच्यावर जे सह्या केलेल्या आहेत त्यांना त्याचं पत्रक देतो त्याच्यामध्ये नाव लिहिले बघा याच्यात सह्या केलेली माणसं आहेत त्याच्यात माझं नाव आहे शरद शंकर काळे. ही 13 तारखेला सभा झाली मी मुंबईत होतो. आपण बीडीओला फोन करून त्यांना विचारू आता तिथं पत्रक द्यायचं आता हे लिगलीच आहे ना हे काय मी तर कारवाईच करणार आहे ना कारण मी मुंबईत असताना माझी सही मारली कुणी इथं हे लिगली आहे ना माझ्या सहीचा आज ही म्हणतात आता सह्या मारा पहिल्यांदा सह्या मारा हे कुठे चिपकवणार मग आपण या ठिकाणाहून इथल्या आमदारांना फोन करणार आहे खासदारांना फोन करणार आहे अधिकाऱ्यांना फोन करणार आहे की नक्की ही बोगस ग्रामपंचायत का घेतली बोगस ग्रामसभा ही पूर्ण. नमस्कार सर मी आता जांभुणीची ग्रामसभा चालू होती तिथनं फोन केलाय तुम्हाला तर आता ही ग्रामसभा 13 तारखेला झाली होती आणि आता डबल त्यांनी ग्रामसभा घेतली आणि आता हे तर ग्रामसभा तहकूब करायला लागलेत ह्या लोकांचे जे काय प्रश्न आहेत का नाही ते हे उत्तर देत नाहीत आणि दुसरी गोष्ट ही ग्रामसभा बोगस आहे 1 मिनिट इथले नागरिक बोलतात. शेंडगे साहेब नमस्कार शरद काळे बोलतोय साहेब जांभुणी गावामध्ये 13 तारखेला एक ग्रामसभा झाली होती त्याचं नोटीस तुम्हाला आलं होतं काय ग्रामपंचायतीकडून नाही नोटीस नाही येत आमचं नाही येत ना बरोबर आहे पण तुमच्याकडे एक आढावा तर येतो ना पूर्ण की ग्रामपंचायतीत काय ठराव मांडलाय काय केलाय तो आमच्याकडे डायरेक्ट ग्रामसभा झाल्यानंतर जे काय ते प्रोसिडिंग असतं ना बरोबर आहे ते प्रोसिडिंग येत असते. मग आता 13 तारखेचं ग्रामसभा असेल तहकूब म्हणतात तुम्ही तहकूब नाही तहकूब ती मी तुम्हाला सविस्तर सांगतो ती ग्रामसभा ही 6 तारखेला घेण्यात आली होती त्या दिवशी कोरम नव्हता म्हणून तहकूब करण्यात आली मग ती 13 तारखेला घेण्यात आली 13/8/2026 ला घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये विषय जे काय आहे मांडण्यात आले आणि ते तुम्हाला पाठवण्यात आलेत. नाही आमच्याकडे नाही. बरं नाही आलेत का मग त्यानंतर ना पुन्हा 18 तारखेला एक ग्रामसभा आहे की नाही त्याची नोटीस काढण्यात आली होती आणि आज 24 तारखेला ती ग्रामसभा घेण्यात आली होती मग दोन्ही ग्रामसभेच्या मध्ये अंतर एवढं कमी आणि त्याच्यामध्ये काय आहे माहित आहे का मी मुंबईला होतो आणि त्याच्यात जे सह्या केलेले जोडलेत ना ते सहीत माझं पण नाव आहे मग आता हे कसं करायचं म्हणजे माझं तर नाव तिथं वापरलंय मी तर सही केली नाही आणि विकास आराखड्यावर चर्चा झाली या गावच्या म्हणजे गावचा सर्वांगीण विकास आराखडा असतो 2026-27 ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला सगळं जे काय मंजूर करता निधी त्याच्यावर सही माझी मारली या मग आता काय करायचे कायदेशीर काय तुम्ही नाही आता तुम्ही जर उपस्थित नसाल तुमची सही मारली तर तसं गंभीर प्रकरण आहे कारण
तुम्ही उपस्थित पाहिजे, तुम्ही बरोबर. अटेंड केले पाहिजे बरोबर. आणि त्याच्यानंतर तुमची सही अपेक्षित आहे ना. अहो हे एक प्रकरण आणलंय. असे भरपूर बोगस प्रकरण आहेत. तुम्ही ग्रामपंचायतीवर थोडं लक्ष द्या आमच्या. सर काय झालं माहिती आहे का, आता उघड दिसतंय आपल्याला की हे झालंय. ते नाही उपस्थित म्हणल्यावर त्यांची सही नाही हा पाहिजे. म्हणजे उघड दिसतंय सगळं. एकटा नाही, लय जण तर आहेत आता मी हे सगळं माझं लाईव्ह चालू आहे सर. मला शब्द द्या की ह्यांच्यावर कारवाई होणार का, कुणावरती? ज्या ग्रामपंचायतीवर. संबंधित जे दोषी आहेत नाही, त्यांच्या. आता मी काय म्हणतो ऐका ना, आता तुम्ही जे आहेत ना, मला लेखी तक्रार द्या, त्याची मी विस्तार अधिकाऱ्यांकडून चौकशी करतो. ओके. आणि त्याच्यामध्ये जर तथ्य आढळतं जे संबंधित असतील त्याच्यावरती 100% कारवाई होईल. ओके थँक्यू सर, थँक्यू. येस येस ओके. तर अशी आपल्या मान तालुक्यातील परिस्थिती आहे. मान तालुकाच नाही, अनेक ठिकाणी मी फिरतो. 2-3 दिवसापूर्वी ग्रामसभा झाली पर्यंती गावामध्ये. त्या ठिकाणी चक्क ग्रामसेवकांनी माफी मागितली. म्हणजे एवढं गंभीर घटना आपल्या मान तालुक्यात घडतात. ज्या मान तालुक्यामध्ये ग्रामविकास मंत्री आहेत, राज्याचं नेतृत्व करतायत, ज्या मान तालुक्यामध्ये सगळे अधिकारी चांगलं काम करतात असं दाखवतात, परंतु खरी परिस्थिती जर बघितली तर अधिकारी अशा प्रकारचं काम करतात. या ठिकाणी जे नागरिक जमलेत हे यांना न्याय पाहिजे. यांना माहीत होत नाही ग्रामसभा कधी होते. या ठिकाणी आले ते ग्रामपंचायतमध्ये आलेत, पण त्यांना पिण्यासाठी पाणी नाही. आपण त्यांना विचारूया, तुम्ही पाणी कुठं पिणार आता? पाणीच नाही इथं. 5 वर्षात त्यांनी काय पाण्याचा आराखडा केला हे कुणाला माहीत नाही. त्यामुळे बघा पाण्याचा प्रश्न हा नेहमीच आहे का जांभवणी गावचा. ओके. तर कुठे आहे त्या या काय पाणी बाटल्या आणलेत. इकडे द्या की आणलं, द्या आणा मला द्या पहिल्यांदा. बरं मला द्या आणा. असं पाण्याच्या बाटल्या. नाही यावरून समजतंय, गावाला पाण्याच्या बाटलीत यावरून समजतंय या गावामध्ये पाण्याची अवस्था काय आहे? गावाला काय माहित आहे का, गावाला इथून पुढे एक नाही ग्रामपंचायत पाण्याच्या बाटल्या पुरवणार आहे. पाणी हे पाण्याची अवस्था काय येणार नाहीये. पाण्याची अवस्था काय गावात? पाणीच नाही. 2-3 दिवसात एकदा पाणी येणार आहे. ही अवस्था आहे. ठीक आहे, बंद करून आता टाका. ते टेंबूचं पाणी येणार आहे. कोण आहे ते? त्यांचे पण घ्या. सत्ताधारी आहे त्यांच्याही घ्या. दोन्ही बाजू बॅलन्स करा तुम्ही. दोन्ही बाजू घ्या. सत्ताधारी कुठे? तुम्ही या की या बोला की 2 मिनिट. तुम्ही पद काय तुमच्याकडे? काय परिस्थिती आहे? तुम्ही कुठलं पद आहे तुमच्याकडे? मी ग्रामपंचायत सदस्य होतो. घरपट्टी भरायची माहित नाही गावातली. तुम्हाला सांगतो इथं नोटीस येऊन देते ते घरपट्टी भरत नाही ती, आणि ह्यांना गावची वर्गणी द्यायची माहित नाही. बघा कार्यक्रमाची वर्गणी नाही. शाळेला एखादं 100 रुपये लागायचं म्हणलं तर तिथं देत नाही शाळेला. आता शाळेत 2 एक्स्ट्रा शिक्षक आम्ही ठेवले. शाळेसाठी 2-3 बारे मिटिंग लावली, एकाही मिटिंगला येत नाहीत. जलजीवनच्या कामासाठी 1 बारे मिटिंग लावली, त्याही कामाला एक यायला नाहीत. ह्यांना कुठल्या गोष्टीची मदत, फक्त टार्गेट कामाचा आराखडा जर तुम्ही बघितला ना तर इथं कोटीनं कामं चालू आहेत. 5-10 कोटीचं काम चालू आहे जांभूळ. म्हणजे खुणाराडा कराय मंजूर काम आहेत. ही कुठून झाली ही यांना माहिती आहे. कागदपत्र दिली का न दिली ग्रामपंचायतनं, ही कुणी कागदपत्र दिली ह्याच्यावर चौकशी करतात का? ती जनतेने केली पाहिजे. जनतेने चौकशी करणार बाबा. ती काम चालू आहे तिथं जनतेने जाणं काम आहे का मला सांगा. लक्ष कुणाचं राहतं? पुऱ्या गावात राहिलं पाहिजे. ते तुम्हाला निवडून दिले लक्ष ठेवायला. निवडून दिलंय बरोबर आहे, देतात. पण मला सांगा मग तुम्ही विचारतात त्यावेळेस तिथं मला सांगा समजेल गावाचं लक्ष आहे ना पाहिजे का ना. पाणी आलं बाबा, पाण्यासाठी तुम्ही गावासाठी झटलं पाहिजे की नाही जनते अडवून मला सांगा. पाणी जर जलजीवनचं अडवत असले, दुसऱ्या गावाला बाबा पाणी यायचं नाही म्हणून जाऊन सांगत जर असली तर ही किती सत्य आहे मला सांगा. तुम्ही याला सेवक म्हणून त्यांनी नेमले. तुम्ही चांगलं काम करताय, दणकट काम करताय, तुम्ही कुणालाच भेट नाही म्हणून तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही का असं माघार घेताय? माघारी घेतच ना, चालूच आहेत ना गावात कामं.
कामं चालू आहे ती रोडची काम चालू आहे ती डोंगरावरती 5 कोटीचा फंड पडला आहे. ही कुठनं पडली? रस्त्याची काम आहे. कापूसवाडी लाडेवाडी रस्त्याचं काम मंजूर आहे. इथून मधनं रस्त्याचं काम चालू आहे. आहे की ऐका की त्यांच्या ऐका 2 मिनिट माझा प्रश्न दबावाखाली नाही, काढायचं. नाही, माझा प्रश्न चला, इथं आलं ऐका की की. तुम्ही असं तसं माझा प्रश्न आहे का कामं चालू मान्य केले तुमची कामं चालू आहे ते बरोबर. मूलभूत गरजा म्हणजे काय माहिती आहे? मूलभूत हक्क पाणी रस्ते या गोष्टी निवारा या मूलभूत गरजेमध्ये तर आता मूलभूत मला इथं- पाण्याचा प्रश्न आहे सर्वात महत्वाचा. पाणी आता पाऊस पडला नाही मान तालुक्याला समजायलाच माहिती आहे. समधीकडे दुष्काळ आहे. आपण पण दुष्काळासाठी टँकर चालू करायचं प्रस्ताव तयार करून दिलेला आहेत. ग्रामसेवक नाहीये, प्रस्ताव तयार आहेत, आपण देणारच आहे. पुढं टँकर चालू होतील 1-2 आठवड्यात किंवा 1 आठवड्यात टँकर चालू होतील. आता आपल्या विहिरीला पाणी आहे बऱ्यापैकी, येतंय पाणी 3 दिवसातनं 4 दिवसातनं प्रत्येक गावाला पाणी पोचतंय. आणि इथं पेयच्या ग्रामसभा झाली ते काय विषय नेमका कुठले 13 तारखेची 13 तारखेला ग्रामसभा झालेली मला काय माहित नाही त्याच्याबद्दल. तुमची सही आहे ती कुठं त्याच्यावर नाही माझी नसस आहे. कुठे आहे तेव्हा कुणाच सही आहे? ही ऐका- झालेले नाही. 13 तारखेची आहे ती मालसिंग मीटिंग म्हणून जे असते महिन्याला मासिक मीटिंग मासिक ते झालेले ग्रामसभा नाही. ह्यांनी जे दावते हे बोगस सगळं आहे. म्हणजे हे सह्या वगैरे ह्यांच्या घेतलेल्या नाही तर की हे 13 तारखेला आली बी नव्हती इथं. ही जे म्हणते ते का नाही ते सुद्धा आलेले नव्हते इथं. कागद आहे ती की ते काय माहित नाही कसे आणले ते किंवा काय आणले ते, पण त्या ग्रामसभा झालेलीच नाही 13 तारखेला. आता कायद्यानं माझ्या गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. गुन्हा करणार का त्यांच्यावर कारवाई करणार का त्यांच्यावर? होणार गुन्हा असलं तर होणार की गुन्ह्यात असलं तर होणारच की. इथं थापी लागलेले आहे. माणूसच नाही. आता काही ठिकाणी तुम्हाला सांगतो म्हणजे इथं समजा कुठली बी आणायचं ना तर कुणाचं तुम्ही मुंबईला आहे, त्याची सही द्यायची कागद द्यायचा आहे. ही प्रकार तुम्हाला सांगतो जे टोटल चालू झाला. काही गावात जे गावठाण जागे जे आहे काही लोकांनी घरं बांधले ते किंवा अंतर्गत जागा धरलेल्या आहेत. ज्या झालेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर बोलण्यापर्यंत या की तुम्ही शिवाय देता राव इकडे जे गावचा जे अतिरेकी जागा धरलेला आहे याने किंवा बाबांनो जागेत जे नोंद होत नाही किंवा नोंद करा म्हणते ते त्याचा काय विषय नाही. आपल्याला फक्त विकासावर बोलायला पाहिजे. प्रत्येक गोष्ट महत्त्वाचा विकास आणि विकास गावाचा आपल्याला सर्वांना विकास करायचा आहे. सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. प्रत्येकाने विकासाच्या भूमिका घेतली पाहिजे. तो हीच नाही केलं तो तीच नाही केलं तो हित सही केली ततच नाही केली. ह्याच्या परास भांडण्यापरास गावानं एकत्र येऊन विकासावर चर्चा केली पाहिजे. बाबा आपल्या पुढच्या गावात पुढच्या 5 वर्षात जी काय आता जी झालेली 5 वर्ष झालेलीच आहे ती काय डोळ्यासमोरच आहे, गावाच्या समोर आहे. जी काय विकास झाला असेल, काय जास्ती प्रमाणात झाला असेल, काय कमी प्रमाणात झाला असेल, ज्या त्या सरपंचानं ज्या त्या बॉडीनं जे केलेलं आहे ते केलेलंच आहे. त्याला काय आपल्याला डावलता येणार नाही. काय गोष्टी चुकीच्या झाल्या असल्या तरी देखील त्या कुठल्या मान्य करून बाबा त्याला दुरुस्त कशा करता येतील ह्या गोष्टी पण चर्चा केली पाहिजे. बाबा इथून पुढं ही जी चुकीच्या गोष्टी होतात हे आपल्या गावात किंवा ग्रामसभेत झाल्या नाही पाहिजे. ग्रामपंचायतीमध्ये कोंडो इथून पुढं विकासाचं काय केलं पाहिजे ही अजेंडा गावातल्या प्रत्येक तरुणाचा असा होता. एक मला वाटतंय प्रत्येकाचा तरुण बाबा पुढं काय केलं पाहिजे गावासाठी ह्या गोष्टी कोण बोलायला तयार नाही. तुम्ही मागं काय केलं विरोधात यायचं किंवा विरोधाची भूमिका घ्यायची प्रत्येक वेळेस तर या गोष्टी योग्य नाही आहेत. गाव आपल्याला पुढे न्यायचं असेल तर ग्रामसभा एकत्र आता ग्रामसभा तर खूप केली अंतात ती ग्राम सचिव आणि अध्यक्ष ठरवतील. मी कसं काय सांगणार? ग्रामसभा तहकूब करणार त्यांच्या जर कोरम पूर्ण होत असेल तर ती ठरवतील ना बाबा काय ग्रामसभा घ्यायची का तहकूब करायची. बरोबर आहे का नाही? किंवा तुम्ही गावातले काय लोक असतील समजायला विकासाचं महत्त्वाचं असते. विकासावर चर्चा झाली पाहिजे हे एक माझं मत आहे. गावाच्या दृष्टीने विकासावर चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक पुढं होणाऱ्या विकासावर चर्चा झाली पाहिजे ती असं मला वाटतं. गावाला पाणी नाही किंवा काय नाही याच्यावर प्रश्न हे केला पाहिजे किंवा पत्र ज्या वेळेला देईल त्यावेळेला गावकऱ्यांनी सगळ्यांनी सहाय्य करून बाबा आम्हाला पाणी नाही किंवा वाटलं तरी आपण त्यांच्यापर्यंत सगळीजणी पोचू. सगळ्यांनी त्यांच्यापर्यंत पोचू बाबा आम्हाला पाणी कमी पडतंय किंवा पाणी आम्हाला सोडा म्हणून किंवा टँकर चालू करा. असं नुसतं मोकळं कशावर विषयावर भांडून किंवा काय हे होणार नाही.
जे आता झाले कसं झाले 5 वर्षात एक 6 ते 7 सरपंच झाले 4-4 महिन्यांनी. बरोबर. विकास काय झालाय किंवा काय राहिलेला आहे, जे हिथून पुढचा जे काळ आहे, हिथून मागचा जाऊ द्या काळ, पण हिथून तरुण मुलांनी येऊन खरोखर पुढार घेतला पाहिजे की बाबा ना आपला हे विकास गावचा झाला पाहिजे. कुठे रस्ते असलेले किंवा गावातले छोटे छोटे रस्ते आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटमध्ये होणे किंवा बाहेरचं अजून काय असेल किंवा पाणी ज्या वस्तीला नाही तिथं बाबा पाईपलाईन नेणे किंवा काय ह्या संदर्भात चर्चा करणे. ओके. आताची ग्रामसभा तहकूब झाली का? नाही तहकूब झालेली नाही. मग चालू दे की. चालू जाईल. चालू दे की. चालू दे की. एकच मिनिट. तुम्ही मुख्याध्यापक आहे, तुम्ही ग्रामसेवकच काय झाला? आदेश कधी कधी असतो आम्हाला. कुणी आदेश दिला? ज्यावेळेस ग्रामसेवक अनुपस्थित असतात किंवा त्यांना इतर दुसऱ्या गावची सभा असते त्यावेळेस मुख्याध्यापकाकडे चार्ज असतो. असतं का? हां म्हणजे त्यांनी द्यायचं असतो का? हा म्हणजे सभेपुरता असतो. अच्छा. ओके. पण आता सभेला उत्तरच ते देणार आहेत ग्रामसेवक, मग आता तुम्हीच उत्तर देणारच नाही की? काय मी उत्तर या विषयाव्यतिरिक्त देऊ शकत नाही. तो विषय आहेत ते वाचून दाखवणे आणि त्यासंबंधी तुम्ही ग्रामस्थ चर्चा करणे एवढंच या ग्रामसभेचं राहील. या व्यतिरिक्त आपण काय हे करू शकत नाही. आजची ग्रामसभा बघा कोरमाबाबी तहकूब होती. पुढील ग्रामसभेची तारीख तुम्हाला संबंधित ग्रामसेवक नोटिसाद्वारे कळवतील. आज जांभुणीची ग्रामसभा होती, त्या संदर्भातलं ग्रामसेवकांना नोटीस काढलेलं होतं 18 तारखेला. आणि 19 तारखेला गावचे जे सरपंच आहेत म्हणजे प्रशासक आहेत, मुदत संपल्यामुळं त्यांनी गावच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना आदेश काढला की ग्रामसेवक युनियनच्या पत्राचा एक संदर्भ देऊन की येणाऱ्या 24 तारखेच्या ग्रामसभेला तुम्ही सचिव म्हणून काम करायचं आहे. खरं तर हा सगळा प्रकार म्हणजे आपली एक जुनी म्हण आहे की रोग रेड्याला झाला आहे आणि उपचार पखालीला करतात असा प्रकार आहे. जर ह्या ग्रामसभेला उत्तर देण्यासाठी ग्रामसेवक हेच पात्र आहेत आणि त्यांनीच उत्तर देणं अपेक्षित असताना आज फक्त ग्रामसभेपुरतं जिल्हा परिषदच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना इथून आणून बसवणं आणि तुम्ही ग्रामसभा अटेंड करा आणि तुम्ही सचिव म्हणून काम पहा, तुम्ही उत्तर द्या, हे कुठल्या नियमात बसतं, कुठल्या कायद्यात बसतं मला माहीत नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे आणि हे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदारसंघात घडतंय, हे त्याहून विशेष आहे. जर ग्रामसभेची अशी अवस्था असेल, फक्त ही जांभुणीची आहे अवस्था की बाकीच्या गावाची आहे, आपण त्यासुद्धा खात्री करू शकता. कारण ग्रामसभेला इतके मोठे अधिकार आहेत की गावाच्या विकासाचा आराखडा असेल त्या संदर्भात गावकऱ्यांनी एकत्र येऊन चर्चा करणं आणि गावाची पुढील दिशा ठरवणं अशा पद्धतीचे ग्रामसभेला अधिकार आहेत. म्हणजे जी लोकसभासुद्धा काही गोष्टी करू शकत नाही त्या गोष्टी ग्रामसभा करू शकते. इतके अधिकार ग्रामसभेला असताना इथं ग्रामसभाच होऊ नये अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळेला इथले सत्ताधारी आणि प्रशासन घेते हे अत्यंत दुर्दैवी आहे. खरं तर 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, महाराष्ट्र दिन 1 मे असेल आणि 2 ऑक्टोबर या राष्ट्रीय सणादिवशी ग्रामसभा झाल्या पाहिजेत असा साधारणपणे नियम आहे, संकेत आहे. परंतु त्या दिवशी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात, त्या दिवशी ग्रामसभाच होऊ नये याच्यासाठी हे षडयंत्र आहे का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. आणि ग्रामसेवक वारंवार ह्याच्या अगोदरची सुद्धा एक ग्रामसभा झाली होती, मागच्या महिनाभरापूर्वीच झालेली होती. मी इथं ग्रामसभेला होतो. 8-10 लोकांच्या पलीकडे ग्रामसभेला लोक नव्हती आणि त्याही ग्रामसभेला ग्रामसेवक हजर नव्हते. म्हणजे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मी स्वतः BDO साहेबांच्या कानावरती ही गोष्ट घातलेली आहे. या ग्रामसेवकांचं तातडीनं निलंबन झालं पाहिजे आणि संपूर्ण ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे. ग्रामसभा घ्यायला टाळाटाळ करणं, ग्रामसभेमध्ये जो माणूस प्रश्न विचारतोय त्याला उलटसुलट बोलणं किंवा भांडणं सदृश्य वातावरण निर्माण करणं म्हणजे ग्रामसभा नाही, म्हणजे चर्चा नाही. फक्त मोकळं आव्हान करून चालणार नाही की गावाने एकत्र आलं पाहिजे आणि आपण चर्चा करून मार्ग काढूया. बोलणं वेगळं आणि कृतीत उतरवणं हे वेगळं आहे. खरं तर ग्रामसभा न घेणं, चर्चा न घडवून आणणं, काय काळं बेरं लपवायचा हा सगळा प्रकार आहे. हा सगळा ग्रामस्थांना पडलेला संशय आहे किंवा त्यांना हा पडलेला प्रश्न आहे. जर तुमच्याकडे लपवण्यासारखं काळं बेरं काही नाही, जर तुमचा पारदर्शक कारभार आहे म्हणजे ग्रामपंचायतचा असेल आणि ग्रामसेवकाचा असेल तर तुम्ही लोकांना उत्तरं देण्यापासून पळ का काढताय हा माझा या निमित्ताने या सर्वांना प्रश्न आहे. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.